चांगला संपर्क, चांगला कोऑर्डिनेशन, चांगली भाषा जर असेल तर नक्कीच समाजामध्ये त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत, त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांकडून आणि इतर राजकीय, सामाजिक सर्व लोकांकडून आपल्याला चांगल्या सन्मानाची वागणूक सुद्धा मिळते, चांगला मान सन्मान मिळतोय, सर्वच गोष्टी मिळत असतात. परंतु हे काम करत असताना आपल्याला जी नियमावली असते, जो एक मोटो असतो, त्यानुसारच आपल्याला ते काम करणं गरजेचं आहे. तरच आपलं चांगलं मान सन्मान, चांगलं नाव आणि न्याय सुद्धा मिळतोय. मग ही पद्धत कुठल्या प्रकारची वापरतोय? तर आपले मानवाधिकार जे आतापर्यंत आपण पद्धत वापरत होतो, नक्कीच त्या पद्धतीच्या माध्यमातून चांगला मान सन्मान प्रत्येक व्यक्तीला मिळाला. आणि ती पद्धत अशी आहे की एखाद्या व्यक्तीचं जेव्हा आपल्याला काम करायचं असेल, तर ते काम करत असताना सर्वप्रथम आलेली व्यक्ती ही सत्यच आहे हे कधीच मान्य करायचं नाही. आलेल्या व्यक्तीवर जो अन्याय झालेला आहे, तो अन्याय झालाय हे मान्य आहे, हे असेल. परंतु जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आपण अन्याय झाला हे सांगायचं नाही. त्यांच्याकडे असलेले काही पुरावे आहेत, त्यांच्याकडे असलेला जी माहिती आहे, ही माहिती हातात घेतल्यानंतर संबंधित अधिकारी असतील, संबंधित प्रशासकीय अधिकारी असतील, पोलीस असेल, जे पण कोणी असतील, त्यांच्याशी त्या तक्रारी संदर्भात ज्या कार्यालयामधून हा प्रकरण घडत असेल, त्या अधिकाऱ्यांकडून जेव्हा माहिती मिळते किंवा त्यांच्याकडून आपल्याला हे कळतं की अशा प्रकारची ही घटना आहे, इथे अशा प्रकारचा अन्याय झालेला आहे किंवा अशा प्रकारची ही घटना घडते, तर ह्या घटनेचं नक्की माहिती काय आहे किंवा त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत का, चुकीची माहिती आहे का, म्हणजे त्या घटनेची संपूर्ण माहिती जेव्हा आपण घेतो, त्यावेळेस आपल्याला तिथे निवाडा होतोय की संबंधित प्रकरण हे किती सत्य आहे, याच्यामध्ये काय तथ्य आहे, किंवा आलेला व्यक्ती खरंच त्याच्यावर अन्याय झाला आहे की नाही झालेला, किंवा भ्रष्टाचार जे पण काही असेल, जी तक्रार असेल, ते सत्य आहे की असत्य आहे, हे तिथे आपल्याला कळतं. आणि जर असत्य आहे आणि अधिकारी म्हणतो नाही हाच व्यक्ती चुकीचा आहे, तर तिथे आपल्याला कायदेशीर बाबीची पूर्तता करून लढा द्यायचा. आणि ज्या वेळेमध्ये आपण असा लढा देतोय त्या वेळेमध्ये साहजिकच आहे, तिथे आपण काम करत असताना आपले मानवाधिकारचा पदाधिकारी म्हणून जर आपण काम करतोय, तर त्या ठिकाणी आपण एक प्रकारचा वकील, आपण एक प्रकारचा पत्रकार, आपण एक प्रकारचा समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ता, माहिती अधिकार कार्यकर्ता अशा आशयानेच असतोय. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ऑलराऊंडर पद्धतीने काम करत असतो. पत्रकार असला म्हणजे त्याला ते बोलता आलं पाहिजे, माहिती देता आली पाहिजे, माहिती घेता आली पाहिजे. वकील म्हणजे कायदेशीररित्या संविधानाचा अभ्यासक, कायद्याचा अभ्यासक म्हणून म्हणजे ते काम करत असताना आपण अभ्यासपूर्वक काम करतोय. म्हणजे जेव्हा संबंधित अधिकाऱ्याला आपण जाब विचारतो, प्रश्न विचारतो, त्या विषयावर आपण बोलतोय, तेव्हा ती संपूर्ण माहिती आपण त्या अधिकाऱ्यांना, जर अधिकारी सांगत असेल की नाही हे सत्य नाही किंवा हे खोटं आहे किंवा हे नाही बरोबर, हे आपण तिथे सिद्ध करून दाखवतोय. ते सिद्ध करून दाखवत असताना आपल्याला कायदेशीर बाबींचा सपोर्ट घ्यावा लागतो. म्हणजे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ती मांडणी करताना मुद्देसूद मांडणी करणं गरजेचं आहे. नाहीतर एखादी घटना आपण एखाद्या अधिकाऱ्यापर्यंत मांडतोय, अधिकाऱ्यासमोर मांडतोय, त्यावेळेस आपणच जर कन्फ्यूज होत असेल, तर त्या अधिकाऱ्याला सुद्धा समजत नाही आणि तो प्रश्न काही सुटत नाही. त्याचा निकालही लागत नाही. म्हणून ती मांडणी करत असताना बरोबर मुद्देसूद, शॉर्ट अँड बेस्ट, थोडक्यात मांडायची, पण ती परफेक्ट मांडायची. म्हणजे त्यांच्या आपण जसं मगाशी मी शब्द वापरला, त्यांच्या मुळावर खाव, त्यांचं मर्म आपण हातात धरायचं आणि बरोबर त्याच्यावरच बोट ठेवून आपल्याला बोलायचं, त्याच मुद्द्यावर तिथे आणायचं. आणि 100% तो कितीही फसवणूक करणारा अधिकारी असला तरी त्याला तिथे नमावं लागतं. आणि अशाच पद्धतीने आपल्याला आपले मानवाधिकारचं काम करायचंय, जे आपण आजपर्यंत केलं, आताही करतोय, भविष्यातही ह्याच पद्धतीने आपण करणार आहोत. फक्त
जेव्हा समोरील व्यक्तीची जेव्हा आपण तक्रार घेतोय, तर ती तक्रार पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याच्याकडून आपण जे काही पुरावे असतील, जे काही कागदपत्र असतील, जे काही संबंधित प्रकरणाची माहिती असेल, ती पूर्ण घ्यायची. त्याचे पुरावे आपल्या हातात असणं गरजेचं आहे. कारण उद्या आपण ते लढतोय, बोलतोय आणि जर ती आपल्याकडे माहितीच नाहीये आणि ज्यावेळेस आपल्याला ते पुरावे किंवा ती माहिती जेव्हा सादर करायची असते आणि ते पुरावे आपल्या हातात नाहीत, मग कुठेतरी आपलं काय म्हणतो ज्याला पोपट झाल्यासारखा प्रकार होतोय. मग अशी घटना होता कामा नये. म्हणून हे संपूर्ण प्रकरण पहिल्यांदा तयार करायचं, त्याचा अभ्यास म्हणजे एक प्रकारचं जसं मगाशी मी शब्द वापरला आपण वकिली आहोत. म्हणजे अभ्यास केलेला आहे, अभ्यासपूर्वक आपण जेव्हा अधिकाऱ्याच्या समोर मांडतोय, त्यांना ते प्रकरण पूर्ण समजतं आणि मग आपल्याला निकाल घ्यायला किंवा आपल्या बाजूने न्याय मिळवायला आपल्याला सहजतेनं सोपं जातं. अशा पद्धतीने ही कार्यपद्धती आपण वापरत असतो. म्हणून त्याकरता आपल्याला प्रत्येक प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की आमच्या परिसरामध्ये पोलीस अधिकारी कोण आहे? म्हणजे पोलीस निरीक्षक असेल किंवा आमच्या जिल्ह्याचा अधीक्षक असेल, कोण आहेत? तहसीलदार असेल, एस-डी-ओ असतील, बी-डी-ओ असतील किंवा आमचे जिल्हाधिकारी असतील, सी-ई-ओ असतील, आयुक्त असतील किंवा लेबर संदर्भातले लेबर आयुक्त असतील, लेबर कमिशनर. ह्या सगळ्यांची माहिती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. ते कोण आहेत किंवा त्यांच्याशी आपला संपर्क कसा होईल? आणि प्रत्यक्ष आपण त्यांच्या समोर गेलंही पाहिजे. जोपर्यंत आपण त्या अधिकाऱ्यांच्या समोर जात नाही, आपलं काम कशा पद्धतीचं आहे ते दाखवत नाही, तोपर्यंत त्यांचा आपल्यावर विश्वास नसतो. आणि 1-2 कामं आपण कायदेशीररित्या नम्रपणे, चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्गाने जर आपण त्यांच्यामार्फत करून घेतली, तर 100% त्यांचं कोऑपरेट आपल्याला होतं आणि त्यांच्या मनामध्ये आपल्याप्रती जी भावना तयार होते, ही चांगल्या प्रकारची तयार होते. म्हणजे आता लेबर आताच्या पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण लेबर म्हणजे कामगारांची जवळपास 15 ते 20 प्रकरणं आपण अशी करून दिलेली, की ते प्रत्येक कामगाराला न्याय मिळवून दिलेला आहे. त्यामुळं आपल्या ठाणे आणि पालघर 2 जिल्ह्यांमधील कामगार आयुक्तांमध्ये आपले मानवाधिकार आणि आमचं वैयक्तिक नाव हे चांगल्या प्रकारे झालेलं आहे. म्हणजे नुसतं फोन जरी गेलं त्या आयुक्तांना, तरी ते म्हणतात, की नाही यांच्या कामगाराला न्याय मिळवून दिला पाहिजे. प्रकरण माहिती नसताना सुद्धा ते सांगतात. कारण त्यांना हे माहिती आहे, की यांच्या असलेली प्रकरणं ही कायदेशीररित्या बरोबर असतात आणि पुराव्यानुसारच असतात. म्हणजे अशा प्रकारची आपली प्रतिमा त्या अधिकाऱ्यांमध्ये तयार झाली पाहिजे. असं आपल्याला काम करायचं आहे. पहिल्यांदा आपण छोटी-मोठी कामं केली तरी पण आपल्याला हळू वर जाता येतं. कारण एकदाच मोठे व्हायला गेलो, तर मुळात आपल्याला आपल्या परिसरामध्ये, आपल्या अवतीभोवती म्हणजे जसं आम्ही नेहमी म्हणत असतो, की आपल्याला झाड मोठं करायचं आहे, तर झाडाचा बुंधा जो खालचा भाग असतो किंवा घराचा पाया हा मजबूत असणं गरजेचं आहे. तसं आपण आपल्या परिसरामध्ये छोटे-मोठे जे कार्यालय, प्रशासकीय कार्यालय असतील, तिथे आपण भेट देणं, त्यांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधणं. तिथल्या परिसरामध्ये जसं आता मगाशी आपल्याला आवाज नव्हता आलेला म्हणून मी थोडक्यात पुन्हा तो मुद्दा घेतोय, की मग हे प्रकरणं कशी मिळवायची? लोकं का आपल्याकडे डायरेक्ट येणार आहेत का? नाही, असं समजा आम्ही झिरो आहोत. आम्हाला कोणीच ओळखत नाही. आम्हाला आमच्या घराच्या बाहेर पण ओळखत नाही असं समजून आपल्याला काम करायचं आहे. आणि जेव्हा आपण असं राहतो, तेव्हा 100% 100 लोकं आपल्याकडे काम घेऊन येतात. आणि जर मी असं दाखवलं मी भरपूर कामं केलेत, असं जर आपण दाखवत राहिलो, तर कुठेतरी आपल्याकडे सुद्धा अभिमान येतोय आणि आपल्याला ते काम करायला जड जातं. कारण अधिकारी आपल्याला ओळखून असतात. मग हे काम कसं शोधायचं? तर उदाहरणार्थ समजा मी तहसीलमध्ये गेलेलो आहे. तहसीलदार जे अधिकारी आहेत, न्यायदंडाधिकारी आहेत त्यांची भेट घेतली. मग कसं चाललंय? काय चाललंय? जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. मी तहसीलमधून भेट घेतली. त्या अधिकाऱ्यांशी चांगलं बोललो. कसं आहे? काय आहे? आपल्याला 2 शब्द बोलायला काय फरक पडतो? साहेब कसे आहेत? बरं आहे चाललंय? काय चाललंय? काहीच फरक पडत नाही. आपण बाहेर आलो, कारण आपल्याला कामं कुठे मिळतात? कार्यालयाच्या बाहेर. भरपूर लोकं असतात तिथे पडलेली, रडत बसलेले असतात. कोण म्हणतं माझं हे टेन्शन आहे, माझं असं प्रकरण आहे, माझं असं प्रकरण आहे, मला न्याय नाही भेटत. आपण स्वतःहून तिथे जायचं. काय झालं तुमचं? काय प्रकरण आहे? काय अन्याय झालाय? काय अडचण आहे? ते ऐकून घ्यायची. बरं तुमच्याकडे पुरावे आहेत का? तुमच्याकडे कागदपत्र आहेत का? हे सगळं बघायचं. ते बोलले, "हो, आमच्याकडे आहे, सर्व आहे." ठीक आहे, माझा हा नंबर आहे. मला द्या. तुमचं प्रकरण व्यवस्थित समजून सांगा. तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल, तुमच्या तुमच्या सिस्टमनुसार तुम्हाला ज्या दिवशी वेळ असतो, तुम्ही ज्या वेळेत फ्री असता, तो टायमिंग त्यांना द्यायचा. या टायमिंगला तुमच्याकडे वेळ असेल बसायला कुठे, तर ती वेळ द्यायची.
नसेल तर तुम्ही त्यांना एखाद्या शासकीय प्रशासकीय कार्यालयाच्या ठिकाणी बोलवायचं तरीही चालतं, असं काही नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तहसीलला बसू शकता, तिथेही जागा असते बसण्यासाठी, तिथे बसवायचं किंवा पोलीस स्टेशनला तुम्ही बसू शकता किंवा तुमचं स्वतःचं ऑफिस असेल किंवा तुम्हाला असं वाटतं आमच्या परिसरामध्ये आम्ही बसू शकतो, तुम्ही तिथेही बसू शकता. त्यांच्याशी तिथे आल्यानंतर त्यांचे सगळं प्रकरण ऐकून घ्यायचं, समजून घ्यायचं. प्रकरण समजून घेतल्यानंतर आता सुरुवातीला तुम्हाला त्याच्यातले किती मुद्दे कळतील हे माहिती नाही. पण जसं तुम्ही प्रकरणं करत जाणार, एक प्रकरण केलं, दुसरं प्रकरण केलं, तिसरं प्रकरण केलं, ऑटोमॅटिकली शिकायला मिळतं. म्हणजे उदाहरण मी सांगतोय, की एखादा वकील आहे. तो वकील असा सहज नसतो झालेला. वकील कोर्टमध्ये पहिल्यांदा जातोय, तो प्रॅक्टिस करतोय, केस कशी लढली जाते, ह्या मुद्द्याला असं भांडलं पाहिजे, या मुद्द्याला असं भांडलं पाहिजे. हे त्याला शिकायला मिळतं, तेव्हा तो चांगला वकील तयार होतो. तसं आपण जेव्हा हे प्रकरण एक करत येतोय, पहिली केस फेल जाईल, दुसरी केस फेल जाईल, तिसरी केस फेल जाईल. पण ऑटोमॅटिक आपल्याला त्याच्यातून अनुभव येत जाईल. अरे नाही, इथे मला असं करायचं होतं, इथे असं करायचं होतं. असं करता आणि ती केस करण्याच्या आधी किंवा ते प्रकरण आपण पुढे हँडल करण्याच्या आधी मी जसं म्हटलं, आपल्या ग्रुपवरती पूर्ण अपडेट द्यायची. जो आपला पदाधिकारी ग्रुप आहे, तो त्याच्यासाठीच आहे. पदाधिकारी ग्रुपवर आपण इतर कोणतेही मेसेज टाकत नाही. आपल्या अडी-अडचणी आपण ग्रुपवर टाकायच्या, आपण केलेलं काम टाकायचं. आणि सदस्य ग्रुप आहे ते जनरल ग्रुप आहे. त्याच्यावर कोणताही बाहेरचा व्यक्ती सुद्धा पोस्टिंग करतोय. बातम्या काय असेल त्या सुद्धा पोस्टिंग होतात. पदाधिकारी ग्रुपवर फक्त आपले पदाधिकारी असतील आणि आपल्या ज्या काही समस्या, अडचणी किंवा तुमच्याकडे असलेल्या तक्रारी असतील त्या सांगा. त्याच्यामध्ये जे काही आपल्याला मार्गदर्शन करता येईल ते आपण मार्गदर्शन फक्त त्या ग्रुपवर करतोय. म्हणजे जे काम आता भले मी प्रत्यक्षामध्ये आता समजा उदाहरणार्थ जर का नांदेड जिल्ह्यातलं झालं किंवा संभाजीनगर जिल्ह्यातलं झालं किंवा इतर जिल्ह्यातलं झालं. त्या जिल्ह्यात प्रत्यक्ष मी जाऊ नाही शकलो. फोनवर किंवा WhatsAppच्या माध्यमातून किंवा आपल्या मीटिंगच्या माध्यमातून मीटिंगमध्ये सुद्धा ती तक्रार सांगू शकतो. आपण त्याच्यावरही सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. म्हणजे अशा माध्यमातून जेव्हा आपल्याला ते काम कळतं, तुम्हालाही ते ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की हां, नाही बरोबर ही अशा-अशा प्रकारची केस आहे. समोरच्या व्यक्तीला लगेच सांगायचं, असं-असं आहे तुमचं. तुम्हाला अशा-अशा पद्धतीने हे कागदपत्र जमा करावे लागतील. जे काही आहे त्याचा जो काही खर्च असेल तुम्ही त्यांना उघडरित्या सांगू शकता, एवढा खर्च त्याचा आहे, तुम्हाला तो करावा लागेल. कारण त्यांचा खर्च आपण करू शकत नाही. हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. आपल्या खिशातून एकही रुपया खर्च न करता, कारण त्यांचं काम आहे त्यांनाच करायला लावायचं. हां, जर असं असेल तो व्यक्ती गरीब आहे त्यांना सांगायचं, "बाबा ते काम करण्यासाठी आम्ही खर्च नाही करू शकत. तुला न्याय मिळाल्यानंतर तुला स्वखुशीने काय देता येतील ते देऊ शकतो." एखादा व्यक्ती राजकीय आहे, एखाद्याकडे पैसे आहेत, तो चांगला आहे, लोकांना लुटतोय, लुबाडूनच लोकांना कमवतोय, तर अशा व्यक्तीला सोडायचं सुद्धा नाही. तर अशा पद्धतीने आपल्या मानवाधिकारचं आपण काम करतोय. थोडक्यात काही काम कशा पद्धतीने ते पुढच्या मीटिंगमध्ये सांगेलच. ज्या काही दिवसांमध्ये आपल्या मानवाधिकाराने जे काम केलं ते मी थोडक्यात सांगतो. 2 कामं फक्त मी सांगतोय, बाकीची कामं पुढच्या काही मीटिंगमध्ये सांगेल. आपण एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये एका व्यक्तीचा एक कामगार होता. त्या कामगाराला कंपनीने व्ही-आर-एस घेतल्यानंतर पगार अर्धा दिला होता. म्हणजे जो पगार नाही म्हणता येणार, त्यांचे जे व्ही-आर-एस घेतल्यानंतर जो काही अमाउंट असते सम ती अमाउंट त्याला अर्धीच दिली होती. आता त्या ठिकाणी त्यांची युनियन होती. युनियनवाल्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये काही फसवणूक केली होती. आतले काही त्यांचे प्रकरणं असतात. देण्या-घेण्या विषयावरून त्यांचं ते प्रकरण असेल. संबंधित व्यक्तीकडे कोणतेही पुरावे नव्हते. फक्त 2003 ची एक पेमेंट स्लिप होती आणि ती एक पेमेंट स्लिप घेऊन फक्त आपल्याकडे आला होता. तो सगळ्या पक्षांकडे गेला, स्थानिक कार्यकर्त्यांकडे गेला, इतर राजकीय नेत्यांकडे गेला, सामाजिक कार्यकर्त्यांकडे गेला. एकाही व्यक्तीचं त्या ठिकाणी चाललं नाही आणि नामांकित कंपनी हिंदुस्तान कोका कोला तुम्ही नाव ऐकलं असेल, जी जगभर प्रसिद्ध आहे आणि त्या ठिकाणी कोणाचाही थांगपत्ता लागत नाही. अशा ठिकाणी आपण इमर्जन्सी 1 मे महाराष्ट्र दिन या दिवशी आम्ही तुमच्या गेटवर बसून न्याय मिळत नाही तोपर्यंत म्हणजे आंदोलन करणं वगैरे अशी आपण ती धमकी द्यावीच लागते. तर अशा प्रकारचं आपण पत्रव्यवहार केलं. 2च दिवसामध्ये त्यांचा 1 तारखेच्या आधी म्हणजे एप्रिल महिन्यातच त्या कंपनीचा एच-आर मॅनेजर कामगार आयुक्तांकडे हजर झाला आणि त्यांनी सांगितलं, की अशा-अशा आहे. दुसऱ्या तारखेला ते पूर्ण फाईल घेऊन आले, पूर्ण पुरावे घेऊन आले आणि त्यांच्या नियमानुसार, त्यांच्या डॉक्युमेंटनुसार ज्या व्यक्तीला एकही रुपया मिळाला नसता. म्हणून थोडंसं जसं मगाशी म्हटलं, आपण चाणाक्ष असणं गरजेचं आहे. आपण असं समजायचं की आम्ही वकीलच आहोत एक प्रकारे आणि मी स्वतः तिथे हजर होतो त्या केसमध्ये. मग साहेबांनी विचारलं, की "पश्रे साहेब, फाईल तर क्लिअर आहे. या व्यक्तीने स्वतः सही केलेली आहे, हिशोब घेतलेला आहे. मग याला पैसे कसले पाहिजे? कुठे आहे?" म्हटलं, "ठीक आहे साहेब, हरकत नाही. मला बघू द्या पुरावे काय आहेत, काय नाही." जेव्हा बघितलं ज्या व्यक्तीची, जी व्यक्तीची तक्रार होती, ती स्वतःची सही आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण थोडंसं एक
लक्ष गेलं एका ठिकाणी, त्याची जॉईनिंग डेट ही 2010 टाकली होती आणि त्या व्यक्तीने जो मला पुरावा दिला होता 2003 ची पेमेंट स्लिप आणि मी ती लगेच तिथे सादर केली. 2003 ची पेमेंट स्लिप आणि इथे जॉईनिंग दाखवली 2010. हे काय? हे खोटं नाही का? त्यांनी काही त्यांचे प्रश्न सांगितले, "सर नाही, हे असं नाही, हे असं असतं, ती खोटी पेमेंट स्लिप असेल" वगैरे. त्यांनी त्यांचा जे काही मांडायचं होतं त्यांनी ते मांडलं. आम्हाला आधीच माहिती होतं, आम्ही गोष्टी मांडल्या. बरं ठीक आहे. पी-एफ तर आम्ही भरत नाही, पी-एफ तर कामगार भरत नाही, पी-एफ तर स्वतः कंत्राटदार भरतोय. मग आता मला माहिती नसताना मी खोटं बोललो, की कंत्राटदाराने पी-एफ भरलाय, मग तो 2009 साली कसा काय भरला? 2003 चा आता ठीक आहे, त्यांनी सांगितलं का त्याने ती खोटी पेमेंट स्लिप बनवलेली आहे. पण पी-एफ जो भरतो, तो पी-एफ कामगार नाही भरत आहे. स्वतः ठेकेदार भरतोय. तो कंत्राटदार भरतोय. मग 2009 सालचा पी-एफ कसा काय आला? तुम्ही तर जॉईनिंग डेट 2010 टाकली आणि तुमच्याच ठिकाणी हा काम करतोय हे दाखवतोय. आता माझ्याकडे पी-एफ नव्हतं, पण मी आता आपल्याला काहीतरी बोलायला तर पाहिजे ना. ज्या वेळेमध्ये आम्ही नंतर सगळी माहिती काढली, त्या वेळेमध्ये तिथे पूर्ण सिद्ध झालं, पूर्ण दिसलं, की सदरहू व्यक्ती 2003 पासून कामावर होती. पुन्हा त्यांच्या मॅनेजरने प्रश्न केला, की असा नियम होता, की 2 महिने कामावर यायचं, 3 महिने म्हणजे नियम नव्हता, पण त्याने मांडलं, की 3 महिने कामावर न आल्यानंतर ते पी-एफ दाखवता येत नाही किंवा कामावर रुजू दाखवता येत नाही वगैरे. पुन्हा तिथे आपल्याकडून आम्ही बाजू मांडली, की जर एखादी व्यक्ती कामावर येत नाही, तो का कामावर येत नाही? असं कोणीही होणार नाही. तुम्ही त्याला हाकलून लावत होता 2-2, 3-3 महिने. मग परत 3 महिन्यामध्ये तो कसा काय कामावर येतो? म्हणजे याचा अर्थ तुम्ही खोटे आहात. तुम्ही त्या कामगाराची फसवणूक केली. तुम्हाला ती पण भरून काढून द्यावं लागेल. मग ह्या सगळ्याचा आपण माहिती मांडल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं, की नाही. मग सगळं पी-एफ आणा, पी-एफ काढा, सगळं डिटेल्स काढली आणि मागच्या 18 तारखेला कंपनीकडून चेक सुद्धा मिळाला. ₹1,83,000 आपण त्या व्यक्तीला मिळवून दिले. आता 5 तारखेला तरी त्यांचा चेक पास होतोय. त्याचबरोबर हे प्रकरण झालं. काल माझ्या बाबतीमध्ये, माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये जे प्रकार घडला मी ते तुम्हाला सांगतो. माझ्या स्वतःच्या बाबतीत घडलेली घटना होती. आपण गोष्ट क्षुल्लक असते, परंतु आपण त्याकडे लक्ष देत नाही. 2014-15चं माझं एका बँकेमध्ये खातं होतं. सेव्हिंग अकाउंट होतं आणि ज्या कॉलेजमध्ये मी काम करत होतो, असिस्टंट प्रोफेसर म्हणून, तिथला पेमेंट त्या अकाउंटला यायचा. म्हणजे माझं अकाउंट पेमेंट होतं. सॅलरी पेमेंट सॉरी. त्याच्यामध्ये सॅलरी व्हायची. आणि मी कॉलेज सोडून दिल्यामुळं मी 2018ला बँकला सांगितलं, की माझं सॅलरी अकाउंट आहे. मला तुमच्या अकाउंटची गरज नाही. माझं अकाउंट क्लोज करा. कारण मला तिथे माहिती होतं ती बँक बंद होणार आहे, ती मर्ज होणार आहे. आणि म्हणून ते मी लेटर दिलं आणि अकाउंट क्लोज करण्याची रिक्वेस्ट केली. परंतु त्या बँकेने ते काही अकाउंट क्लोज केलं नव्हतं. मी माझ्या अकाउंटमध्ये असलेले सगळे पैसे काढून घेतले, अकाउंट झिरो ठेवला. आता मला वाटलं मी लेटर दिलं म्हणजे माझं अकाउंट बंद होऊन जाईल, पण त्यांनी काही अकाउंटमध्ये झिरो बॅलन्स ठेवल्यामुळे त्यांनी काही अकाउंट बंद केलं नाही. त्यानंतर 2020-21 ला समथिंग ती बँक मर्ज झाली. म्हणजे युनियन बँकमध्ये कन्व्हर्ट झाली. कॉर्पोरेशन बँक म्हणून होती ती मर्ज झाली युनियन बँकला. आणि त्यावेळेमध्ये लॉकडाऊन होता. आता मर्ज झाल्यानंतर जे कॉर्पोरेशनमध्ये जे पण काही कोणाचे लोकांचे खाते होते ते सगळेच्या सगळे कन्व्हर्ट झाले युनियन बँकेमध्ये. म्हणजे ऑलरेडी माझं युनियन बँकमध्ये खातं होता आणि दुसरा खाता पुन्हा कॉर्पोरेशनचा मर्ज झाला युनियनमध्ये. म्हणजे माझं युनियनमध्ये 2 खाते झाले. एका मोबाईल नंबरला लिंक असलेले 2 खाते एका बँकेमध्ये कधीच राहत नाहीत. आता असं सरकारचा म्हणजे आरबीआयचा नियम आहे. आता आरबीआयने नियम काढले, की एकाच नावाचे एकाच मोबाईल नंबरला किंवा आधारला लिंक असलेले 2 अकाउंट काढता येत नाही. हे आता अपडेशन झालं. 2020 ला अकाउंट बंद झाल्यानंतर झिरो बॅलन्स होतं. जेव्हा युनियनला ट्रान्सफर झालं 2021 ला, आता बँकेचा नियम आहे, तुमच्या अकाउंटमध्ये जर झिरो बॅलन्स असेल तर लो बॅलन्स म्हणून तुम्हाला चार्जेस लावतात. आता अकाउंटमध्ये पैसेच नसल्यामुळे त्यांनी ते अकाउंट मायनस केले. माझ्या अकाउंटमध्ये ₹532 मायनस लावले. आणि जेव्हा अपडेशन आलं, केवायसी आली, तर माझं जे रेग्युलर अकाउंट आहे, त्या अकाउंटमध्ये मला कॅश टाकता येत नव्हते. म्हणजे माझे ट्रान्झॅक्शन डेली होत होते, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. परंतु मी कॅश टाकायला गेल्यानंतर कॅश होत नाही.
मी चेकबुक मागवला, मला चेकबुकला अडचण आणली. चेकबुक मिळाला लगेच, आजच मिळाला. परंतु अडचण त्यांनी मला समोर तेच सांगितलं, की तुम्ही ते अकाउंट पहिल्यांदा बंद करा. मी काल अकाउंट बंद करण्यासाठी जेव्हा गेलो, मला वाटलं अर्ज देईल, अकाउंट बंद होईल, कारण मायनसमध्ये माहितीच नव्हतं. तिथे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, तुमचं अकाउंट मायनस आहे, ₹532 भरा, तुमचं अकाउंट प्लस होईल. त्याच्यानंतर तुम्हाला अकाउंट बंद करण्यासाठी पैसे द्यावे लागतील आणि तुमचं अकाउंट बंद होईल. म्हणजे तुम्हाला ₹1000 ₹1200 त्याच्यामध्ये पैसे टाकावे लागतील. थोडंसं मी विचार केला. मग त्यांच्या ज्या ब्रांच मॅनेजर जो होता, मी त्यांना भेटलो. म्हटलं, "साहेब, मला पहिला मुद्दा माझा असा आहे, की अकाउंट मायनस का गेला?" मला माहिती होतं, परंतु मी त्यांना मुद्दाम प्रश्न केला. त्यांनी म्हटलं, "लो बॅलन्सिंग अकाउंट असल्यामुळे मायनस झाला." बरं, माझं अकाउंट तुमच्याकडे कसं काय आलं? युनियनमध्ये माझं अकाउंट आलं कसं? कॉर्पोरेशनमधून आलं. कॉर्पोरेशनमधून येताना तुम्ही मला सांगितलं? नाही सांगितलं. म्हटलं, मला इंटिमेशन लेटर दिलं, मला मेसेज दिला, मला मेल केला. म्हणतात नाही केलं. मग माझं अकाउंट तुम्हाला घेण्याचा अधिकार कोणी दिला? माझ्या अकाउंटमध्ये मायनस अमाउंट करायला अधिकार तुम्हाला कोणी दिला? हा प्रश्न मी त्यांना केला. मला इंटिमेट केलं का? मला लेटर दिलं का? मला मेसेज दिला का? मला ईमेल केला का? हे सांगितल्यानंतर त्यांनी म्हटलं, कोणत्याही खातेदाराला मेसेज किंवा मेल किंवा लेटर दिलेला नाही. म्हटलं, तुम्ही माझी फसवणूक केली, मी खातेदार आहे आणि खातेदाराला संपूर्ण माहिती दिल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. तुमच्यावर गुन्हा दाखल करणार. मी आरबीआयला लेटर देणार, की बँक खातेदारांची फसवणूक करते. मी तुम्हाला धरणार, कारण इथे कॉर्पोरेशन बँक नाही. आता इथे युनियन बँक आणि माझे पैसे तुम्ही घेतलेत, कॉर्पोरेशनने नाही घेतलेले. तर त्याच्यानंतर मी त्यांना थोडंसं हे केलं. म्हटलं, 2018ला जर मी क्लोजिंग लेटर जर दिलेलं आहे अकाउंट क्लोज करण्यासाठीचं, मग त्यांनी मला पुन्हा सांगितलं, मी लेटर दिलेलं, माझ्याकडे लेटर हातात नाहीये. तरी मी त्यांना सांगितलं. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, माझं अकाउंट तुमच्याकडे नाही, माझे पैसे घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्ही मला लेटर दाखवा, तुम्ही मला इंटिमेशन लेटर दाखवा, इंटिमेशन मेसेज दाखवा किंवा ईमेल दाखवा. मी पैसे भरायला तयार आहे किंवा मी अकाउंटही चालू ठेवायला तयार आहे. परंतु माझ्या अकाउंटमध्ये जेव्हा कॉर्पोरेशनमधून तुमच्याकडे आलं तेव्हा ₹0 होते. मग त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं, तुम्ही जरी सांगितलं असतं तरी मी केलं असतं. मग आता नाही, तुम्ही मला 0 करून द्या. मी तुमचे पैसे, मी लो अमाउंट जी असते तुमची मिनिमम अमाउंट तुम्ही भरतोय, अकाउंट चालू ठेवतोय. मान्य असेल तर तेही मी करायला तयार आहे. त्यांनी नाकारलं. त्यानंतर मी त्यांना एक शेवटचा प्रश्न केला. जो प्रश्न कोर्ट नेहमी विचारत असतं एखाद्या व्यक्तीला उशिरा झाल्यानंतर. कारण जर माझं अकाउंट 2020-21ला तुमच्याकडे आलेलं आहे, मग ह्या 5 वर्षांमध्ये मला तुमच्या बँकेमुळं किंवा माझ्याकडे 2 अकाउंट आहेत एका बँकेमध्ये, अशी अडचण कधीच नाही आली. 5 वर्षामध्ये जर मला हा प्रश्न बँकेने विचारला नाही किंवा मला अडचण नाही आली, तर मग आज मला ही अडचण का येते? तुम्ही 5 वर्ष मला समजून घेतलं, मग आता समजून का घेत नाही? मग 5 वर्ष युनियन बँक झोपली होती का? 5 वर्ष माझं युनियन बँकला अकाउंट दिसलं नाही का? हा एकमेव त्यांना शेवटचा प्रश्न केला आणि सांगितलं, मी पैसे भरणार नाही, मी निघणार नाही. आणि जर असं असेल तर जेवढे खातेदार आहेत, मी प्रत्येक खातेदाराला इथे बोलावणार. मग थोडेसे ते दचकले. साहेब थांबा, आम्ही करतोय. मग त्यांनी रिफ्यूजची अमाउंट, लाईन अमाउंट ज्याला सांगितलं जातं, लाईन म्हणजे त्यांनी जी अमाउंट कट केलेली असते ती रिटर्न होते आणि ते काढून टाकलं जातं. आणि त्यांनी लगेच, मी त्यांना म्हटलं, मला इथे वेळ नाही तुमच्याकडे फेऱ्या मारायला, कारण तुम्ही गुन्हेगार आहात आणि फेऱ्या जर मला मारायला लावल्या तर मी ते तुमच्या अंगास लावणार, मी गुन्हा दाखल करणार, आरबीआयला इंटिमेट करणार, की हे लोकांची अशी वसुली करतात. आणि असा मी एक खातेदार नाही, असे या बँकेमध्ये किती खातेदार असेल माहिती नाही. आणि किमान जर आपण 1000 खाते पकडले, एका व्यक्तीचे 550, आता काहींचे जास्त पण असू शकतात, आपण ₹500 पकडले, तर 1000 खातेदारांचे ₹5,00,000 तुम्ही घेतलेत. स्पष्ट त्यांना सांगितलं. मी तुमच्यावर आरबीआयला पण टाकणार आणि गव्हर्नमेंटला पण टाकणार. 2 ठिकाणी तुमच्यावर ॲलिगेशन करणार, की या लोकांनी फसवणूक केलेली आहे म्हणून. आणि ज्या सगळ्या गोष्टी होत असतात आणि अशी फसवणूक तुम्ही करताय, म्हणून त्यांनी सगळ्या लाईन अमाउंट काढली आणि लाईन अमाउंट नंतर त्यांनी मला पैसे रिटर्न केले आणि अकाउंट केलं. नंतर मला म्हणतायत, की आपण करेक्शन करायचं का किंवा या सगळ्या गोष्टी. परंतु मी 2 अकाउंट म्हटलं, आता मला प्रॉब्लेम येणार. मी 2 अकाउंट ऑपरेट नाही करू शकत. एक अकाउंट क्लोज करा. एक अकाउंट लगेच त्यांनी मला क्लोज करून दिलं.
ही वस्तुस्थिती. अशा पद्धतीने, अशा प्रकारे आपण काम प्रत्येकाने केलं. आता ही माझी तर स्वतःची समस्या होती. आपण तिथं कायदेशीररित्या बोललं पाहिजे आणि नम्रपणे, त्याच्यानंतर सभ्य भाषेमध्ये आणि नियमानुसार आणि कायद्यानुसार. जेव्हा आपण अशा प्रकारे काम करतो 100% न्याय मिळतो ना. आपण इकडं-तिकडं रडत बसण्यापेक्षा कायदेशीररित्या आपण जर अशा बाबींना आपण सामोरं गेलो आणि आपण ते काम केलं तर 100% न्याय मिळतो. मला वाटतं काल कोणी जर बातमी बघितली असेल, मी स्वतः ती बातमी बनवली सुद्धा आणि लावली सुद्धा, की त्याच्यामध्ये उल्लेख सुद्धा केला कशाप्रकारे केलं असेल. तर अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. अ, आणि ते प्रत्येकाला, आता कसं आहे, मी काही एवढा मोठा तत्वज्ञानी नाही किंवा अ, मोठा व्यक्ती नाही, की एवढा मोठा अभ्यास केलेला. परंतु कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणजे आता बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये मी स्वतः काम करतोय. काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेतले आणि त्या अनुभवातून पुढे चाललेलो आहे. आणि असेच अनुभव आपल्याला प्रत्येकाला घ्यायचे आहेत. आता बरेचसे जण मला नेहमी फोन करत असतात पदाधिकारी. परंतु त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला सुद्धा 2 महिन्यातून, 3 महिन्यातून आठवण होते. ती कधी जेव्हा स्वतःवर काहीतरी प्रसंग ओढवलेला असतो किंवा स्वतःवर अन्याय झाला त्यावेळेस आठवण येते. मग आम्हालाही कधी-कधी वाटतं, की अरे आपण पदाधिकारी म्हणून काम करतोय, तर आपण थोडंसं समाजामध्ये काम केलेलं चांगलं राहील. आणि आपण जर काम करत नाही, तर मग आम्ही मदत काय म्हणून करणार? जेव्हा आपल्यावर प्रसंग ओढवतो तेव्हाच फक्त जाग येते का? आपल्याला असं काम नाही करायचं. आपण समाजसेवक आणि आपण स्वतःहून सांगायची गरज नाही. समाजामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीने आपल्याला समाजसेवक सांगितलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला काम करायचं. हे कधी सांगतील? तर जसं मी आत्ता सांगितलं, आता हे आता जसं त्याच्या पलीकडे सांगतोय. काल मी बँकेमध्ये प्रकरण करत होतो. आता ॲक्चुअली आपल्या कामांच्या व्हिडिओ वगैरे आपण करायला पाहिजेत. परंतु मी एकटाच असल्यामुळं आणि मी सगळे कामं करताना एकटाच असतोय. 4 लोकं कधीच घेऊन फिरत नाही. कधी असले तर घेऊन जातो. परंतु ते मला ना व्हिडिओ करता आले ना काहीच नाही. परंतु त्या बँकेमध्ये असलेल्या बऱ्याचशा लोकांनी समस्या घेऊन आल्या आणि मला वाटतं मी तिथल्या तिथेच म्हणजे माझं काम करता-करता 4 लोकांच्या समस्या तिथून सोडवून दिल्या. आणि बाहेर पडत नाही तर मला एका व्यक्तीने म्हणजे तो माझ्याकडे नुसतं बघत होता. मला डाऊट आलं, की हा व्यक्ती काहीतरी समस्या घेऊन असेल. तर तुम्ही त्याला विचारलं नाही. बाहेर निघाल्या-निघाल्या त्याने मला म्हटलं, "फर्स्ट तुम्हीच" म्हटलं, "हां." बोललो, "तुम्हाला मी 2-4 दिवसापासून प्रयत्न करत होतो, पण तुमचा नंबर मी घेतलाय पण अ, माझी एक अडचण अशी-अशी होती." तर म्हटलं, "बोला काय?" मग त्यांच्या काही समस्या होत्या, तक्रारी होत्या एम-एस-सी-बी संदर्भातल्या. तर लाईट मीटर प्रकरणासंदर्भातल्या आणि ते प्रकरण सुद्धा मी 5च मिनिटांमध्ये तिथल्या तिथे 5 मिनिटांमध्ये फक्त साहेबाला फोन लावला, "साहेब असं-असं प्रकरण आहे, असं-असं बिल आलेलं आहे, अशी-अशी फसवणूक झालेली आहे. ही फसवणूक कशाला करताय? नक्की काय प्रकरण आहे मला खरं सांगा." कारण तो व्यक्ती म्हणतोय, "माझा पंचनामा झालाय. पंचनामामध्ये माझ्या काहीच मिळालेलं नाही, तरी मला एवढं बिल लावून राहिले. काय ते बघा, नाहीतर मग आम्हाला तिथे यावं लागेल." मी सांगितलं, "सर मी प्रकरण बघतोय सगळं." आणि मला आजच म्हणजे कालची घटना आहे. आज दुपारी त्या व्यक्तीचा फोन आला, की "सर 94,000 च्या बिलमधून 50,000 कमी केलेत. म्हणजे 44,000 भरायला सांगितले." म्हटलं, "काय करता? भरता की काय करता?" म्हणजे आपल्याला अजून खोलवर गेलं तर अजून पैसे कमी होऊ शकतात. म्हटलं, "तुम्ही ठरवा आणि मग सांगा." तर कदाचित उद्या मी जाणार तिथे ते कागदपत्र घेऊन येणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, की जेव्हा आपण अशा प्रकारे काम करतोय ना, तेव्हा लोकं ऑटोमॅटिक आपल्याकडे येतात. आता आम्हाला काही लोकं बघतात तेव्हा म्हणतात, की "अरे, हे खरंच काम करत असतील का? एवढा अनुभव आहे का?" किंवा काय. परंतु जेव्हा आपण काम करतो तेव्हा लोकांचा विश्वास बसतो. म्हणून हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याकडे किती पैसा आहे, आपण किती मोठी लोकं आहोत, हा विचार कधीच नाही करायचा. परंतु कायद्याच्या पुढे कोणी कितीही मोठा असला, तरी कायद्याच्या पुढे मोठा नाही, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं आणि झुकावंच लागतं. म्हणून त्या प्रकारे आपल्याला प्रत्येकाला काम करायचं आहे. मान-सन्मान सर्वच मिळतो. पैसाही चांगल्या प्रकारे मिळतो. आपण पैशाच्या मागे धावण्यापेक्षा आपण न्यायाच्या मागे धावलो तर ऑटोमॅटिक मिळतं. कारण आता आम्ही बरेचसे कामं करतोय. काम करता-करता लोकं स्वतः पैसे आणून देतात. ज्यांची न होणारी आता जर या व्यक्तीचे जर का 50,000 एका फोनवर करून दिलेत, तर तो साहजिकच आहे 2-5 हजार आणून देणारच. नाही आपल्याला 10,000 देणार, पण 1000-2000 तरी देणार किंवा नाही जरी पैसे दिले, तरी सुद्धा तो आपल्या एखाद्या कामासाठी पुढाकार घेणार आहे. 100% घेतात. अडचणीच्या वेळेमध्ये ते आपल्या समोर येणारच आहेत किंवा आपल्या पुढ्यात उभे राहणारच आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. पण काय होतं आपले पदाधिकारी मीटिंगसाठी हजर राहत नाहीत किंवा कुठलं कार्य करायला बघत नाहीत आणि आपल्याला काय याच्यासाठी सेपरेट वेळ द्यायची गरज लागत नाही किंवा कुठेतरी चला आम्ही रस्त्यावरच उतरलो पाहिजे, लोकांची कामच केली असं काही नाही.
जातो ना, आपल्याला एखाद्या दिवशी वेळ असते, आपल्याला एखाद्या दिवशी सुट्टी असते, त्या दिवशी जा. फक्त आपलं संपर्क असणं गरजेचं आहे. त्या दिवशी जा किंवा इतर वेळेमध्ये घरी जरी असलो आपण, तरी आपण सोशल मीडिया हँडल करतोय. Facebook, WhatsAppच्या ग्रुपवर आपण प्रत्येक जण आहोत. तिथे अपडेट घ्या आणि प्रत्येक जण आपल्या समस्या मांडत असतो. प्रत्येकाकडे ग्रुप असतातच. नाही जास्त पण 10-20 तरी ग्रुप असतात. माझ्याकडे WhatsAppचे जवळ-जवळ 300-350 ग्रुप आहेत. Facebookचे मला तर आता मोजता पण येत नाही. 900च्या वर ग्रुप गेलेले आहेत. आणि सगळ्या ग्रुपमध्ये मी असतोय. जास्त ग्रुपमध्ये पडत नाही, परंतु काहीतरी अपडेट घेत असतो आणि लोकांमध्ये फक्त मी कोणाला सांगतही नाही केस द्या म्हणून किंवा आम्ही कामं करतोय. फक्त आपण करत असलेलं काम तिथे टाकतोय. त्याच्यामुळे लोकं स्वतःहून विचारायला येतात. आता काल मी फोनवर 3 कामं केली. एक सांगलीमधलं होतं, एक सांगलीमधलंच मिरजमधलं होतं आणि एक रायगडमधलं होतं. ही 3 कामं मी फक्त फोनवरच केली. ती पण मेसेजवरच. त्याच्या पलीकडे काहीच नाही. परंतु आता तिथून काय आपल्याला इन्कम नाही मिळाला, पैसा नाही मिळाला. परंतु त्याच व्यक्तीने Facebookच्या 4 ग्रुपवर मांडलं, WhatsAppच्या कित्येक ग्रुपवर मांडलं, 2-4 मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी आपलं नाव घेतलं, आपल्या मानवाधिकारचं नाव घेतलं, माझं वैयक्तिक नाव घेतलं आणि चांगलं सहकार्य केलं. त्यांच्यामुळे माझं न होणारं काम झालं. आपल्याला तेच महत्वाचं आहे. आपल्याला मान-सन्मान आणि आपलं होणारी कामं ही सहजतेनं झाली पाहिजेत, एवढा उद्देश ठेवायचा आणि समाजसेवक तेव्हाच होतो. आता बरेचसे लोकं आपण बघतोय बॅनरवर मोठा टाकतात समाजसेवक. पण लोकं कोणीच सांगत नाहीत. मग त्याचा उपयोग काय? आपण कुठे टाकायला जात नाही, आपण कोणाला सांगायला जात नाही. पण लोकं सांगतात, की नाही हे समाजाची चांगली कामं करतात. पोलीस सांगतात, अधिकारी सांगतात. प्रत्येक क्षेत्रातले वैद्यकीय असतील, शैक्षणिक असतील किंवा इतर क्षेत्रातले असतील. सगळे अधिकारी सांगतात, हे चांगलं काम करता तुम्ही यांच्याकडे जा. आज पोलिस स्टेशनच्या बऱ्याचशा केसेस आपल्याकडे येतात. काही फॅमिली डिस्प्यूटच्या असतील. म्हणजे डिव्होर्सचे प्रकरण असतील किंवा ह्या ज्या काही गोष्टी असतात. या आपल्याकडं पोलिस स्टेशनमधून सुद्धा येतात किंवा काही पोलीस त्यांना सजेस्ट करतात. लेबरचे काही कामं असतील. कारण पोलिसांना सुद्धा माहिती झालं, की यांच्याकडे जा. कारण त्या केसेस पोलिस स्टेशनला होत नाहीत. कामगारांची तक्रार असेल, एखादी घरगुती वादाची तक्रार असेल, हे पोलिस स्टेशनला होत नाहीत. आता महिलेची तक्रार असेल, ही महिला बाल विकासमधून लवकर होते. पोलिस स्टेशनमधून होत नाही. होते पोलिस स्टेशनमधून, परंतु महिला बाल विकासमधून आल्यानंतरच ती होते. कामगाराचा प्रश्न हा कामगार आयुक्ताकडून जातो. म्हणजे अशा गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं किंवा एखाद्या हॉटेलमधलं प्रकरण असेल, खराब माल विकतात, एक्सपायर्ड झालेला माल विकतात. आता ते काम कोणाचं आहे? फूड अधिकाऱ्यांचं आहे. त्यांच्याकडे तक्रार मांडावी लागते. एखादा प्रदूषणाचा विषय असेल, तो एम-पी-सी-बी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मांडावा लागतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्राचं वेगवेगळं आहे. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे ती तक्रार त्या पद्धतीने मांडणं गरजेचं आहे. आणि फक्त शब्दांचा खेळ असतो. तुम्ही शब्द व्यवस्थित तुमचं वक्तव्य व्यवस्थित तर केलं, तुम्ही व्यवस्थितरित्या मांडणी केली, तर समोरच्या अधिकाऱ्याला एवढंच समजतं, की ही व्यक्ती नक्कीच अभ्यासू आहे. ज्या व्यक्तीला कायदा समजतो, भले तुम्ही वकील नाही, जसं मगाशी मी म्हटलं, आपण पत्रकार, आपण वकील, आपण समाजसेवक, आपण अ, माहिती अधिकार कार्यकर्ता, आपण कायदेविषयक अभ्यासक, ह्या सगळ्या गोष्टी धरून आपण चालतोय. म्हणजे आपण एक नाही, आपण सगळे आहोत. हे समजून आपल्याला काम करायचं. आणि तशा प्रकारचं आपण जेव्हा आता जसं म्हटलं मी, आता हे जर मी बोलतोय, परंतु प्रत्यक्ष जेव्हा आपण अनुभव घेणार, म्हणजे बोलून आपल्याला किंवा मी उदाहरणं देऊन आणि कुठून तरी काल्पनिक किंवा वाचलेली किंवा कुठल्या पुस्तकातली उदाहरणं देत नाहीत. ही वस्तुस्थिती आणि रोजच्या कामातलीच उदाहरणं आहेत. आणि आम्हीही जे शिकलो किंवा शिकतोय, हे कामातूनच शिकतो. त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा अशा प्रकारचे प्रत्येकाला कामं करायची आहेत. म्हणजे उद्या तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये काम करताना माझी सुद्धा गरज नाही लागली पाहिजे. माझा उद्देश असा आहे, की हे तुम्हाला स्वतःला करता आलं पाहिजे. म्हणजे जे आजपर्यंत आम्ही काम करतोय, ते तुम्हाला तुमच्या परिसरामध्ये काम करता आलं पाहिजे. आता बऱ्याचशा मी संस्थेवरून सांगतोय, की बऱ्याचशा संस्थांचं असं घडतं, अध्यक्ष सांगेल तेच करावं लागतं किंवा त्याच्यामध्ये पण अध्यक्ष, उपाध्यक्ष असतात ते सांगतील तशाच पद्धतीने राहावं लागतं. आपले मानवाधिकार असं कधीच करत नाही. आपल्या मानवाधिकारचा उद्देश एवढाच असतो, जिथे अन्याय आहे, जिथे सर्वसामान्य व्यक्तीवर अन्याय आहे. परत मी तिथे सांगतोय बघा, मी शब्द नेहमी वापरतोय सर्वसामान्य. राजकीय लोकांशी आपल्याला काही घेणं-देणं नाही. राजकीय लोकांवर कधीच अन्याय होत नाही, हे पण लक्षात ठेवा. कुठल्या व्यावसायिकावर कधीच अन्याय होत नाही, हे लक्षात ठेवा. कारण त्यांनी लोकांना लुटून, लोकांना लुबाडून कमावलेलं असतं. त्याच्यामुळं त्यांची हयगय कधीच करायची नाही किंवा त्यांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने पण कधी काम करायचं नाही. कारण त्यांनी जे काही कमावलेलं आहे किंवा कमावतात किंवा जे करतात, हे सगळं लूटमार करूनच करतात.
कुठलाही राजकीय व्यक्ती बघा, म्हणजे मी ऑन रेकॉर्ड बोलत असतो नाही, कुठलाही राजकीय व्यक्ती हा अशाच प्रकारचा असतो. त्याच्यामुळे त्याला आपल्याकडे न्याय मागण्यासाठी किंवा मदत मागण्यासाठी आपल्याकडे येण्याची गरजच नसते. पण जरी आला तर त्या उद्देशाने त्याच्यासोबत राहायचंच नाही. आपल्याला सर्वसामान्य व्यक्तीला, कारण आपलं उद्दिष्ट तेच आहे, सर्वसामान्यांचा आधार आपले मानवाधिकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं हे सर्वसामान्य लोकांसाठीच. बाबासाहेबांनी संविधान आणलं हे सर्वसामान्य लोकांसाठीच. त्याच पावलावर पाऊल ठेवून, म्हणजे शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीने बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलेलं आहे. अजूनपर्यंत लोकांना माहिती नाही संविधान कसं निर्माण झालं. स्वतः बाबासाहेबांची ही स्टेटमेंट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे जे नियम होते, त्यांचं अष्टप्रधान मंडळ जसं होतं त्याच प्रकारे मी काम केलं आणि त्याच प्रकारे ही संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि तोच आदर्श ठेवून आपण आपले मानवाधिकारचं काम करतोय, तेच ध्येय समोर ठेवून, तेच उद्दिष्ट समोर ठेवून आपण काम करतोय. आणि सध्याच्या परिस्थितीला आपण जर समाजामध्ये पाहायला गेलो तर एवढं भयंकर प्रकरणं चालू आहेत की कुठेही सर्वसामान्य व्यक्तीला न्याय मिळत नाही. आणि त्याच्याकरिता आपण हे सगळं काम करतोय आणि मी इथं ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे. संपूर्ण सध्या तरी आपण महाराष्ट्र राज्यामध्येच काम चालू ठेवलेलं आहे. आपण प्रत्येकाने हे काम कसं वाढेल सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत, म्हणजे असं नाही आता समजा आम्ही वसईमध्ये आहोत, आम्ही वाड्यामध्ये आहोत, आम्ही ठाण्यामध्ये आहोत, आम्ही नगरमध्ये आहोत, आम्ही संभाजीनगरमध्ये आहोत किंवा आम्ही नांदेडमध्ये आहोत, तर आम्ही ह्याच तालुक्यात, ह्याच गावात, ह्याच जिल्ह्यात काम करतोय असं नाही. फक्त एक कार्यकारण पद तुम्हाला त्या जिल्ह्याचं, त्या तालुक्याचं आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करू शकता. हे संविधानाने दिलेला अधिकार आहे आपल्याला, स्वातंत्र्य अधिकार आहे. त्याच्यामुळं फक्त एक कार्यकारण पद म्हणून तुमच्या परिसरातलं आहे, परंतु काम करताना तुम्ही कुठेही करू शकता. असं नाही की मी जर या तालुक्याचा पदाधिकारी आहे, मी जर वाड्याचा पदाधिकारी, तर मी वाड्या तालुक्यातच काम केलं पाहिजे असं नाही. महाराष्ट्रातला कुठला कानाकोपरा असो, मला तिकडे गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोंदिया, भंडारा किंवा इकडचं पश्चिम महाराष्ट्र सोलापूर, कोल्हापूर असेल, नगर असेल, कुठेही जाऊन काम करू शकतो. संविधान आणि मानवाधिकार सुद्धा तेच सांगतं, आपले मानवाधिकार सुद्धा तेच सांगतं. फक्त एक संस्था म्हणून आपलं तालुका, जिल्हा जे काही पद असेल ते पद संस्था म्हणून आहे. काम कुठेही करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. कोणाच्या काही समस्या, कोणाचे काही प्रश्न असतील तर सांगू शकता तुमचं माईक ऑन करून, किंवा तुम्हाला काही आणखीन टेक्निक असतील, काही सुचवायचं असेल तर तेही सांगू शकता. असं काही नाही की आम्ही सांगतोय त्याच पद्धतीने, कारण तुमचाही अनुभव, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असतो. आपण त्याचाही प्रयत्न करू त्या अनुभवानुसार किंवा त्या टेक्निकनुसार, त्या ट्रिकनुसार किंवा त्या पद्धतीनुसार काम करण्याचा प्रयत्न करू आणखी, कारण आपल्याला नवीन नवीन संकल्पना आणायच्या आहे. दुसरं एक मी थोडक्यात सांगतो की आपण दरवर्षीप्रमाणे आपल्या संपर्कामध्ये, म्हणजे आपण कुठे वाटप करायला जात नाही. जसं आपण नेहमी न्यूज बघत असतो, या पक्षाने, याने, त्याने इथे हे वाटप केलं, ते वाटप केलं. आपण असं करत नाही. तर आपण ज्या ज्या परिसरामध्ये आपल्याला वाटतं की अरे या व्यक्तीला गरज आहे, या मुलाला गरज आहे, शैक्षणिक असेल, त्याला वह्या पुस्तकं नाही भेटत, त्याला पेन नाही भेटत, तर अशा ज्या काही गोष्टींची गरज लागते तर त्या आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष आपण करतोय आणि या वर्षी सुद्धा आपण तो प्रयत्न करतोय. त्याचं वाटप एका ठिकाणी होत नाही. म्हणजे समोरचा गरजू व्यक्ती हा कुठल्याही तालुक्यातला असेल, गावातला असेल, जिल्ह्यातला असेल, राज्यातला असेल, त्याला आपण ते करण्याचा प्रयत्न करतोय. तर त्याकरिता आर्थिक मदत घेतोय असं नाही, म्हणजे फक्त आर्थिकच मदत घेतोय असं नाही. तर यावर्षी आपण आणखीन एक त्याच्यामध्ये संकल्पना ऍड करतोय की बरेचसे असे विद्यार्थी असतात की ज्यांची परिस्थिती नाही अभ्यास करण्याची, परंतु त्यांची आवड आहे. मग त्यांना जनरल नॉलेज असेल किंवा इतर एमपीएससी युपीएससी करायची आहे, ते कुठल्या अकॅडमीला जाऊ शकत नाही, म्हणून त्यांना ते अभ्यास करण्यासाठी काही लेखकांची पुस्तकं हवी असतात. म्हणून मग अशी पुस्तकं कोण देत असेल, आता माझ्या संपर्कामध्ये 15-20 लेखक आहेत स्वतः, त्यांची पुस्तकं 4-4, 5-5 प्रसिद्ध आहेत. तर मी त्यांनाही आवाहन करणार आहे की तुमचं किमान एक एक पुस्तक आम्हाला द्यायचं, की जे आम्ही कोण युपीएससी करणार असेल, कोण एमपीएससी करणार असेल, ज्याला ह्या पुस्तकांची गरज आहे, त्याला ते पाहिजे, तर त्याला आम्ही ते पोहोचवण्याचं काम करू आणि ते आपण फ्रीमध्ये घेणार. तर तेही आवाहन करणार आहोत. त्याचा मेसेज मी उद्या परवा बनवतोय. किंवा कोणाला वह्या द्यायच्या असतील, शैक्षणिक साहित्य जे असेल, पुस्तकं असतील, जुनी पुस्तकं असतील,
किंवा काही वह्या असतील डझनच्या स्वरूपामध्ये किंवा काही इतर इन्स्ट्रुमेंट जे असतात ते देण्याचा जर कोण प्रयत्न असेल, आपण आर्थिकच घेतोय असं नाही. ज्यांना शक्य असेल ते आर्थिकही मदत करतील. आपल्या संस्थेचं अकाउंट असेल ते सगळं आपण त्याच्यामध्ये मेन्शन करणारच आहोत. तर ती संकल्पना आपण राबवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही तुमचं नाव, मोबाईल नंबर ॲड करून ते नंतर शेअर करू शकता किंवा आल्यानंतर तुम्ही फक्त आपल्याला ते अपडेट ठेवायचं असतं, की आमच्याकडे एवढं-एवढं आलेलं आहे आणि आपण त्याचं जिथे-जिथे आपण वाटप करणार आहोत किंवा देणार आहोत ज्या-ज्या परिसरामध्ये, त्याचा आपण फोटो काढून संबंधित व्यक्ती असेल किंवा आपण आपल्या Facebookच्या ग्रुपवर आपण ते शेअर करणारच आहोत. तर अशा प्रकारचं आपल्याला आता ती एक संकल्पना करायची आहे. ठीक आहे. तर आपण सगळ्यांनी सहभाग तिथे कुठल्या संस्थेचा आपण इतर संस्थेच्या लोकांना सुद्धा आवाहन करू शकतो. कारण ते आपल्या एका संस्थेचं काम नाही. ती आपली एक संकल्पना आहे आणि ती आपल्याला प्रत्येकाला पोहोचायची आहे. हां, अभिमानाने मी आणखीन एक गोष्ट सांगेल, की कारण तो एक आपला अभिमान आहे आणि ते काम पुढच्या 2-4 दिवसांमध्ये होतं. आपले जुने एक पदाधिकारी होते. अ, त्यांना मूळ दत्तक हवा होता. मुळात ते ब्राह्मण समाजाचे होते आणि त्यांना आपण चालू आहे ती प्रोसेस 2-4 दिवसामध्ये ती पूर्ण होते. एक आदिवासी समाजाचा एक मुलगा आहे, की ज्याला आई-वडील नाहीत, त्याचे नातेवाईक त्याचा सांभाळ करत नाहीत आणि त्या मुलाचं संगोपन त्याला दत्तक देण्याचं काम आपले मानवाधिकारच्या माध्यमातून आपण करतोय. म्हणजे बऱ्याचशा जणांनी सुरुवातीला आपल्यावर टीका सुद्धा केली. परंतु एक माणूस म्हणून तो जन्माला आलाय आणि त्याचा सांभाळ त्याचे नातेवाईक करत नाहीत. त्याची आई नाही, त्याचे वडील नाही. तो जन्माला आला, त्याचे आई-वडील भले दारू पिणारे होते किंवा मयत झाले. मग त्याचा जन्म झाला म्हणजे तो गुन्हेगार ठरला का? किंवा जन्माला येऊन त्याने गुन्हा केला का? हा सुद्धा कुठेतरी एक मनाला भावणारी एक गोष्ट होती. त्याचे नातेवाईक कोणतेही नातेवाईक त्याचा सांभाळ करण्यास तयार नव्हते आणि म्हणून आपण त्या व्यक्तीला सुद्धा रिक्वेस्ट केली, की तुम्ही इतर कोणी दत्तक घेण्यापेक्षा या व्यक्तीला दत्तक जर घेतलं, तर त्याला आई-वडिलांचं छत्र सुद्धा मिळेल आणि भविष्यात त्याचं चांगलं शिक्षण वगैरे या सगळ्या गोष्टी होतील. आणि ते सर्व आपल्या मानवाधिकारच्या माध्यमातून आपण केलं आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ते होतं. म्हणजेच एका म्हणजे तो मुलगा आहे म्हणजे एका जीवाला कुठेतरी आपण जगण्याचा आधार आपले मानवाधिकारच्या भले आपण नाही केलं, परंतु एक माध्यम आपण ठरलो आणि भविष्यामध्ये कदाचित मोठा अधिकारी झाला तर नक्कीच ते नाव आपल्या मानवाधिकारचंच निघणार. कारण हे सगळं आपले मानवाधिकारमुळं साध्य झालं. कारण जे घेणार आहेत ते सुद्धा आपले मानवाधिकारचेच पदाधिकारी होते आणि म्हणून आणखीन त्याला ॲडिशनल आपल्या मानवाधिकारची ती एक सोबत झाली. म्हणजे अशा प्रकारचं सुद्धा आपल्याला काम करता येतं, की तिथे आपण मध्यस्थी दुवा एक ठरतो आणि कुठेतरी एका जीवाला चांगल्या मार्गाला लावण्याचं काम आपण करतो. तर अशा प्रकारचं सुद्धा आपण काम कोणाचा काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर सांगा. आणि पुढच्या मीटिंगमध्ये आपण आपली ॲक्चुअली संडे टू संडे असते. परंतु बऱ्याच दिवस मीटिंग नसल्यामुळं आपण ती काही झाली नाही. तर ज्या संडेला या रविवारी सुद्धा आपण संध्याकाळी 8 ते 9च्या दरम्यान पुन्हा एकदा मीटिंग घेऊया. तर आपल्या संपर्कामध्ये कोणी लोकं असतील, आपण इतर लोकांना सुद्धा जॉइन करू शकतो. असं काही नाही की आपले संस्थेचेच पदाधिकारी असले पाहिजेत. आणि त्यांनाही आपल्या मानवाधिकारचं काम काय असेल, तर तुमच्या संपर्कातले असतील, तुमच्या परिसरामध्ये असतील, तर तुमच्याकडे ते समस्या घेऊन येतील. म्हणजे परिसरामध्ये तुमचं नाव सुद्धा पसरण्याची चांगला एक फायदा होईल. तर कोणाच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर सांगा. माईक तुमचा ऑन करा. म्यूट असेल. कोणाचा काही प्रश्न? प्रश्न किंवा काही समस्या? हां, बोला ना. हॅलो. हां, बोला ना. तर एक तक्रार होती. हां. ही ओला कंपनी आहे का ओला? हां, उबेर बोला. रॅपिड. हां. त्याच्याबद्दल मी ह्याच्याकडं कंप्लेंट बी केली होती. हां. 2-3 कंप्लेंट केल्या. हां. माझ्या कोणत्याने मी वाकड ते पुणे स्टेशन बसलो होतो. हां. मग ॲपवरनं चार्जेस होता ₹362. हां. मग त्याचे जास्त माझ्याकडून पैसे त्याने घेतले. अच्छा. ₹390 घेतले. ₹12 जास्त घेतले त्याने. त्याचे पुरावे वगैरे तुमच्याकडे आहेत ना? हो, पुरावे आहेत, सर्व आहेत.
ओला कंपनीला तुम्ही तक्रार केली होती का? हो, ओलाला कंप्लीट तक्रार बी केली आहे. मी माहिती अधिकार बी टाकले ह्याला अच्छा. पुणे आरटीओला. त्याची गाडी ओलामधून कॅन्सल झाली असेल. नाही 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 कंप्लीट झाली. झाली का? कंप्लीट झाली. त्याचा नंबर आहे, फोन नंबर आहे त्याचा, ते आयडी नंबर पण आहे. हां. मी पहिली कंप्लीट केली, दुसरी कंप्लीटला गेल्यानंतर 20 दिवसामध्ये पैसे वापस देतो म्हणले होते. अच्छा. नंतर मग म्हणले ते ॲपवरनं जास्त पैसे, आमच्या तर सिस्टममधनं जास्त पैसे घेतले नाहीत. हां. जेवढे राईट झाले तेवढेच पैसे इथं आमच्या सिस्टमला दिसतात. बरोबर. म्हणजे ओलावाल्याचं म्हणणं आहे तसं. हां. मग रिक्षावाल्यानं तर माझ्याकडून जास्त पैसे घेतले. हां. मग आता ते बघून घ्या म्हणतात. मग कसं, आता हे रिक्षावाल्याने तर पैसे जास्त घेतले, तर त्याच्यामध्ये आम्ही पैसे रिफंड करू शकत नाही म्हणले. रिक्षावाल्याचं अधिकृतरित्या नसतंच ना ते. मग त्याने अधिकृत नाही, त्याला बोललं तरी ते काय म्हणला एवढं आहे तेवढं आहे. त्याने तो लगेच मी ओला तक्रार केली होती. ओलावाल्याचं होऊ शकतं, रिक्षावाल्याचं नाही करता येणार. नाही नाही, पण रिक्षा आता समजा, आता माझं समजा एक मी ग्राहक आहे, हां. असे कितीही लोकांकडून जास्त पैसे घेत हो, असेल ना. हो, हो. होतात. पण समोरून तक्रार करायला कोणी येत नाही. मग तुम्ही त्याचं लायसन रद्द करायचं, त्याच्याशी काहीतरी कारवाई करावं लागेल ना. असं कितीतरी लायसन लोकांचं रद्द आता नाही आपलं करत झालं. ते. लायसन रद्द नाही करत, पण आपण त्याच्यावर एक सामाजिक हे म्हणून आरटीओमध्ये एक तक्रार होते त्याची, की यांची एवढी भाडेवाढ वगैरे असते. परंतु हम्म, त्याच्यामध्ये हम्म, असं असतं, की प्रायव्हेटला भाडं आपण देतोय, असा त्याचा अर्थ हम्म, होतो. हम्म. म्हणजे बर. उदाहरणार्थ बसचं उदाहरण पकडलं आपण. प्रायव्हेट बस आणि एम-एस-आर-टी-सीची बस किंवा बी-एम-सीची म्हणजे प्रायव्हेट यांच्या ज्या बस असतात मंडळाच्या, तर त्यांचे भाडे ठरलेले असतात. म्हणजे तिकीट असतो त्यांचा. त्या रेटनुसारच ते भाडे घेतात. त्यांनी ₹1 जरी एक्स्ट्रा घेतला किंवा 1 पैसा जरी एक्स्ट्रा घेतला तरी त्यांच्यावर कारवाई होते. परंतु तेच जर प्रायव्हेटवाल्यांनी घेतलं, तर त्यांच्यावर कारवाई नाही करता येत. ती कारवाई कधी करता नाही नाही, येते? हे हां. हे प्रायव्हेट कुठे आहे? ह्यांच्या अंडर खाली आहे ना. दररोज ते ₹100 पे करतात त्यांना, ओलावाल्याला, हे रिक्षावाले. म्हणजे मेंबरशिप घेतात दररोजची, तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतं त्यांचे. ओलावाले रिक्षावाल्यांकडून. हो, त्याची ते मेंबरशिप असते की. हां, मग ते कनेक्शन वेगळं आहे. त्यांची डिटेल्स आपल्याला घ्यावी लागेल. लक्षात घ्या. जर त्या रिक्षावाल्यांवर कारवाई करायची असेल, तर यांचं जे कनेक्शन आहे, जे ₹100 घेतात, ते ओलाला कंप्लेंट करावी लागेल. लक्षात आलं का? आणि हे त्यांची मी सगळे माहिती मागवण्यासाठी मी RTI टाकलेलं आहे. 1 तारखेलाच टाकलेलं आहे. हां. अजून काय त्याने माहिती दिलेली नाही अजून. अच्छा. पुन्हा RTOला टाकलेलं आहे मी. पूर्ण माहिती घ्या. म्हणजे आता तुम्ही जे म्हणताय ना, त्याच्यानुसार असं आहे, की जी ओला चालते, ती ओलावाल्यांनी रिक्षावाल्यांना जॉइन करून घेतलेलं आहे आणि हो. ते जास्त पैसे घ्यायला लावतात आणि ओलावाल्यांचं एंड तिथेच संपवतात. म्हणजे त्यांचं काम तिथे संपलं आणि नंतर रिक्षावाल्याला सांगतात, "तू घेऊन जा." आणि ते रिक्षावाला जास्त पैसे घेणार. त्यातलं जे वरचे पैसे आहेत, ते कमिशन तो ओलावाला घेणार आहे. लक्षात ठेवा. नाही, ते घेऊ द्या सर. मी आताच नाही, मी 10-15 वेळेस पुण्याला गेलेलो आहे. हां. म्हणजे तिथून प्रवास केलेला आहे. ह्याच रिक्षावाल्याला तसं केलंय आता. मग त्याने बरोबर दुसऱ्या रिक्षावाल्याने जेवढं आपल्या असणार ॲपवर ना, भाडं आहे तेवढंच असणार. घेतलं. असणार ना, ते पण करत असणार. पुण्यामध्ये का? हो, पुण्यामध्ये. हो, पुण्यामध्ये चालतं हे. त्याच वेळेत तुम्हाला हम्म. तिथे समोर म्हणजे आधी ठरवून जाणं आहे. कारण काय असं जेव्हा नवीन व्यक्ती जाते ना, मला वाटतं मी 8-9 वर्षांपूर्वी हा स्वतः अनुभव घेतला होता. फक्त स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून निघताना मी अपोझिट साइडनी निघालो आणि फक्त मला स्टेशन फिरून यायचं होतं. मला ₹300 सांगितले होते. माझ्या ते लगेच लक्षात आलं आणि मी त्याला तिथे समोर जाब विचारला. तो पळून गेला नंतर रिक्षावाला. कारण मी थोडंसं तिथे धिंगाणा केला. मला फक्त या प्लॅटफॉर्मवरून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तू मला हा प्रकार करतोय. कारण त्याला असं वाटलं बाहेरून व्यक्ती आलेली आहे, त्यांना माहिती नाही म्हणून फिरून आणणार असं प्रकरण केलं. मग तो पळून गेल्यानंतर आता हे कशामुळं घडलं होतं? कारण मला ते कळलं आणि ज्या लोकांना हे माहिती नसतं त्यांना ते लुटतात अशाच प्रकारे. जसं तुम्ही आता केलं ना, अशा प्रकारे लुटण्याचा प्रयत्न होतोय. सर्वसामान्य लोकांना तर किती लुटत असतील. जेवढे हो, भाडेवाढ आहे हो. तेवढेच भाडेवाढ केली उघडपणे ना. ही लूटमार उघडपणे होते. फक्त आपल्याला त्यावेळी तिथे जागरूक राहणं आणि तिथे उघड करणं गरजेचं आहे. नक्कीच त्याच्यासाठी ती चळवळ उभी करावी लागेल.
कारण तो एक प्रकारचा म्हणजे लुटमार म्हणजे तो एक प्रकारचा आपण बोलायला गेलो तर तो स्कॅम असं समजू शकतो. नाही नाही, मी आता त्या ग्राहक मंचाकडे तक्रार केली आहे त्याची हां. सकाळी. पण आपले आरटीओ त्याचा त्यांना यांच्याकडे मी तक्रार केली आहे. गाडीचा नंबर वगैरे दिलेला आहे ना? हो, सगळं डिटेल्स आहे. हो, मी हो. ते म्हणजे ओलामधनं किती ₹362 पे झाले, त्याला ₹62 होते. आता त्यापेक्षा त्याने एक्स्ट्रा माझ्याकडून ₹12 घेतले. आता एक काम करा, ते संपूर्ण प्रकरण जे आहे ना, हां. ते प्रकरण आणि तुम्ही केलेली तक्रार ही सगळी आपल्या मानवाधिकारच्या लेटर पेपरवर द्या. हां, हां. ते मी तुम्हाला सांगतो कसं लेटर बनवायचं. म्हणजे ती पण तक्रार चालू राहील आणि आपण केलेली ती पण एक तक्रार चालू द्या. म्हणजे जशा तक्रार हं, जास्त वाढतील ना, तेव्हा त्यांना वाटेल, की अरे नाही हा सेन्सिटिव्ह विषय आहे. भले हं, हं. ₹10-12 विषय असू द्या, परंतु एक व्यक्ती सोबत झाली. अशा दिवसाला लाखो नाही, नाही. लोकांसोबत होत असणार. म्हणजे पैशाचा विषय नव्हता, पण असे कितीतरी नाही, नाही, लोकांकडून पण घेत असतील ना. पैशाचा ₹1 पण झाला तरी ती फसवणूक आहे ना. हो, मग. हां, मग ते अशा जास्तीत जास्त तक्रारी दाखवून आणि ते करावं लागेल. तर मानवाधिकारच्या बरं, हा लेटर पेपरवर सुद्धा ही एक तक्रार जाऊ दे. हा विषय आपल्या सरकारवर कंप्लेंट केली तर जमेल का? पुणे कोणत्या? आरटीओला हो, हो, हो. आप आपले सरकार आपल्या सरकारवर पण होईल. तक्रार जिकडं आपल्याला होईल का? करता येईल तिकडं ग्राहक मंचाला आता तुम्ही केलेले आहेत, तेच आपण पण त्याचा हे घेऊन, आधार घेऊन ह्याची तक्रार कुठपर्यंत आली, अशी फसवणूक होते, ती होऊ नये. हं, हं. आपल्या मानवाधिकारच्या लेटर हं, पेपरवर आपण तुमचं उदाहरण देऊ आणि हे हं, रोजचं घडतं असा आपण त्याच्यामध्ये उल्लेख करू आणि त्याला हं, फक्त हं, जोडीला संदर्भ म्हणून तुमचं उदाहरण देऊ आणि हं, याच्यावर त्वरित कारवाई करावी आणि ही होणारी लूटमार, ही होणारी फसवणूक थांबवण्यात यावी, हं, हं, असा त्याच्यामध्ये उल्लेख करू. हं, हं. चालेल, चालेल. ठीक आहे. ठीक आहे. आणखी काही प्रश्न? आपलं मला वाटतं मीटिंगचा वेळ जास्त झाला. कारण आपला नियम एक आहे, की मीटिंग आपली टाईम टू टाईम होते. म्हणजे 8:00ला चालू झाल्यानंतर 9:00लाच आपण संपवतो. अ, हं, हं, हं. काही कोणाचा आणखीन काही प्रश्न आहे? ठीक आहे. आपण येत्या रविवारी पुन्हा एकदा पुढच्या मीटिंगमध्ये घेऊया आणि जर काही प्रश्न असेल तर ग्रुपवर मांडा. आपल्या पदाधिकारी ग्रुपवर तुम्ही तो काही प्रश्न असेल तर ते मांडू शकता. ठीक आहे. ओके. ओके. आपण इथे आजची मीटिंग आपण संपली.